नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज एकदम साध्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहेत. तर ही दुधी भोपळ्याची भाजी आपण करणार आहे. एकदम सिंपल पद्धतीने पण टेस्टी बनणार आहे ती. तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसूणच्या टाकलेल्या आहेत आणि एक लाल मिरची घेतलेली सुकलेली, तिला आपण दळून घेतली अशी आरवार, आणि बाकीची चटणी टाकली बारीक. एक चमचा दोघं मिळून झालेली ती चटणी आणि थोडीशी कोथिंबीर असं एकत्र दळलेलं आहे मी याच्यामध्ये. कोथिंबीर, एक लाल मिरची, पाऊण चमचा चटणी आणि लसूण एवढं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि दळून घेतलेलं आहे असं आरवर थोडस जाडसर. आता आपण याची फोडणी देऊ. आणि ही मुगाची डाळ आहे ना, ही 3 चमचे अशी घेतली होती मी कोरडी, तिला भिजवून टाकली होती मी 15 मिनिटं. तर अशी झालेली ती टाकायची आपल्याला याच्यामध्ये. दुधी भोपळा आहे तो कापून ठेवलेला आहे छान. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. आता बारीक गॅस करायचा आणि ही चटणी टाकून द्यायची. चटणीत थोडस पाणी टाकून द्यायचं म्हणजे ती चटणी लगेच जळणार नाही आणि रंग पण छान येईल तिला भाजीला. थोडस टाकून द्यायचं आणि तळायला टाकून द्यायची चटणी. अशा पद्धतीने तळली का तिला हे टाकून द्यायचं दुधी भोपळा. नंतर डाळ पण टाकून द्यायची. त्याच्यात त्यानं पाणी टाकून द्यायचं. एक कप पाणी टाकून दिलंय मी. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. दळण्यात पण टाकलेली मी. मीठ टाकून द्यायचं. चवीनुसार टाकून द्यायचं मीठ. दळण्यात हळद पण टाकून दिली होती मी. झाकण ठेवून द्यायचं आणि हे उकळलं का पाणी सार, नंतर मग झाकण ठेवून द्यायचं आणि मंद आचेवरती लावू द्यायचं.
थोडं पाणी अजून लागेल तिला शिजायला. तसं तर मंद आचेवर होऊ द्यायची तिला. तर मैत्रिणींनो बघू शकता, छान झालेली भाजी शिजून गेलेली आहे. अशा पद्धतीने असे म्हणजे पूर्ण डायरेक्ट पूर्ण शिजवायची नाही तिला, 95% शिजवायची फक्त. थोडी किंचित साडी राहू द्यायची, किंचित. मग अशी डाळ पण अशी अख्खी अख्खी दिसली पाहिजे आणि शिजलेली पण असते मध्ये. 95% शिजवायची फक्त, छान लागते माशी. तर सार पण आहे त्याच्यात छान. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सार टाकू शकता, पाणी टाकू शकता. तर मला अर्धा कप आणखी पाणी टाकलं होतं मी, अर्धा कप. तर एकूण 1.25 ते 2 कप पाणी टाकलं मी याला शिजायला. तर अशा पद्धतीने छान झालेली ती. आपण गॅस बंद करूया. बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली टेस्टी हेल्दी या भाजी तयार आहे. थोडी वरून कोथिंबीर टाकून द्यायची. रोजच्या जेवणाला छान असते ही भाजी. भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत छान लागते. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. बाय. थँक्यू.